नमस्कार मित्रांनो, सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, 1 ऑक्टोबर पासून काही नियम बदलणार आहे। त्यामुळे आपल्या खिशांवर थेट परिणाम होणार आहे। सर्वसामान्यांच्या जीवनावर याचा परिणाम होणार आहे। तर मित्रांनो, मग 1 ऑक्टोबर पासून महत्त्वाचे 10 मोठे नियम बदलणार आहेत। तर मग ते कोणकोणते नियम आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, 1 ऑक्टोबर पासून गॅस सिलेंडर आणि आधार कार्ड पासून ते अल्प बचत या योजनांपर्यंत अनेक नियम बदलणार आहेत। प्रत्येक नवीन महिन्यामध्ये अनेक आर्थिक नियम बदलतात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होतो। तर मग मित्रांनो, या महिन्यात महत्त्वाचे 10 नियम बदलणार आहेत। ते कोणते आहेत ते आपण जाणून घेऊयात। तर मित्रांनो, गॅस सिलेंडरचे दर। LPG सिलेंडरची किंमत दर महिन्याच्या 1 तारखेला बदलली जाते। तेल विपणन कंपन्यांनी यावेळी 1 ऑक्टोबर पासून नवीन दर लागू करतील। सणासुदीच्या काळात तुम्हाला स्वस्त गॅस सिलेंडरची भेट दिली जाण्याची अपेक्षा आहे। आधार कार्ड। आता 1 ऑक्टोबर पासून तुम्ही पॅन कार्ड किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधार नाव नोंदणी ID वापरू शकणार नाही, कारण की आयकर कायद्याच्या कलम 139 AA अंतर्गत पॅन कार्ड किंवा ITR साठी आधार क्रमांक देणे आवश्यक असेल। तर मित्रांनो, पुढील महत्त्वाचा नियम आहे रेल्वेचे विशेष तिकीट तपासणी मोहीम। 1 ऑक्टोबर पासून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात रेल्वे विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू करणार आहे। सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढल्याने ही कारवाई करण्यात येत आहे। पुढील महत्त्वाचा नियम आहे पोस्ट ऑफिस खात्यावरील व्याजदर। पोस्ट ऑफिस खात्यावरील व्याजदरही 1 ऑक्टोबर पासून बदलणार आहेत। नॅशनल स्मॉल सेव्हिंग स्कीम खात्यावरील व्याजदरातील बदल तुमच्या व्याज उत्पन्नावर परिणाम करू शकतात। पुढील महत्त्वाचा बदल आहे CNG आणि PNGचे दर बदलतील। दर महिन्याच्या पहिल्या दिवशी ऑइल मार्केटिंग कंपन्या म्हणजेच OMCS, ATF, CNG आणि PNGचे दर बदलतात। सप्टेंबरमध्ये ATFच्या दरात कपात करण्यात आली होती। पुढचा नियम आहे बोनस शेअर्सचे T+2 नियम। सेबीने बोनस शेअरचे ट्रेडिंग सुलभ करण्यासाठी एक नवीन फ्रेमवर्क तयार केले आहे। 1 ऑक्टोबर पासून बोनस शेअरचे ट्रेडिंग T+2 पद्धतीने होईल। त्यामुळे रेकॉर्ड डेट आणि ट्रेडिंग मधील वेळ कमी होईल। याचा फायदा भागधारकांना होईल। पुढील नियम आहे लहान बचत योजनांचे नियम बदलले। वित्त मंत्रालयाने राष्ट्रीय लघु बचत योजना अंतर्गत चुकीच्या पद्धतीने उघडलेल्या खात्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। यात PPF आणि सुकन्या समृद्धी सारखी खाती वित्त मंत्रालयाकडून नियमित केली जातील। यामुळे भविष्यात तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागणार नाही। सुरक्षा व्यवहार कर म्हणजे STT मध्ये वाढ। फ्युचर अँड ऑप्शन F&O या ट्रेडिंगवरील सुरक्षा व्यवहार म्हणजे STT मध्ये देखील बदल होणार आहे। 1 ऑक्टोबर पासून पर्यायांच्या विक्रीवरील STT 0.1% वाढेल, जो पूर्वी 0.0625 एवढे टक्के होता। त्यामुळे व्यापाऱ्यांना खरेदी विक्रीच्या पर्यायांमध्ये आणखी अतिरिक्त खर्च सहन करावा लागणार आहे। याचा परिणाम डेरिव्हेटिव्ह बाजारावर होणार आहे। वाद से विश्वास योजना सुरू करण्यात येणार। म्हणजे कोणती तर CBDT ने जाहीर केले आहे की विवाद से विश्वास योजना 2024 1 ऑक्टोबर पासून लागू केली जाईल। त्याच्या मदतीने आयकरशी संबंधित वाद मिटवले जातील। न्यायालय आणि न्यायाधिकरणासमोर प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जातील। पुढील महत्त्वाचा नियम आहे मित्रांनो HDFC क्रेडिट कार्ड लॉयल्टी प्रोग्राममध्ये बदल। HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डच्या लॉयल्टी प्रोग्राममध्ये 1 ऑक्टोबर पासून बदल होणार आहे। नवीन नियमानुसार HDFC बँकेने स्मार्ट बाय प्लॅटफॉर्मवरील ॲपल उत्पादनांसाठी रिवॉर्ड पॉईंटची पूर्तता प्रति कॅलेंडर तिमाही एका उत्पादना मर्यादेपर्यंत मर्यादित केली आहे। हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे मित्रांनो। किमान वेतन दर वाढेल। मग केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर पासून कामगारांसाठीच्या परिवर्तनीय महागाई भत्त्यात सुधारणा करून किमान वेतन दर 1035 रुपये प्रतिदिन करण्याची घोषणा केली आहे। मग दुरुस्तीनंतर बांधकाम, साफसफाई, लोडिंग आणि अनलोडिंग यासारख्या अकुशल कामात गुंतलेल्या कामगारांसाठी झोन अ मध्ये
किमान वेतन दर 783 रुपये प्रतिदिन म्हणजेच 20,358 रुपये प्रति महिना असेल। अर्धकुशल कामगारांसाठी किमान वेतन दर 668 रुपये प्रतिदिन म्हणजेच 22,568 दरमहा असेल। आणि कुशल लिपिक आणि निशस्त्र वॉचमन किंवा रक्षकांसाठी 954 रुपये म्हणजे प्रतिदिन 24,804 रुपये असेल। मग प्रत्येक कुशल आणि सशस्त्र वॉचमन किंवा रक्षकांसाठी किमान वेतन दर 1,035 रुपये प्रतिदिन म्हणजे 26,910 प्रति महिना असेल। नवीन वेतन दर 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होतील। शेवटची पुनरावृत्ती एप्रिल 2024 मध्ये करण्यात आली होती। त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा नियम या ठिकाणी आहे। अशा प्रकारचे 1 ऑक्टोबर पासून महत्त्वाचे नियम बदलणार आहे। तरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।